तुम्ही कधी लक्ष दिलंय का? एकाच घरात दोन व्यक्ती असतात. एकाला सगळं सहज मिळतं आणि दुसऱ्याला खूप मेहनत करूनही यश मिळत नाही. याचं कारण काय असू शकतं? नशीब की ग्रह? श्रोते हो, याचं खऱ्या अर्थानं कारण असतं तुमचं जन्म नक्षत्र. जर तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्रानुसार योग्य देवतेची उपासना केली आणि काही चुकीच्या गोष्टी टाळल्या तर तुमच्या आयुष्यातील आरोग्य, पैसा, नातेसंबंध सगळं बदलू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्व 27 नक्षत्रांची सविस्तर माहिती, उपासना आणि आरोग्याच्या सूचना. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अनघा आणि तुम्ही पाहतात व्यंकटेश ज्योतिष, जिथे आपण जाणून घेतो अचूक आणि प्रभावी ज्योतिष उपाय. नक्षत्रांचे महत्व. श्रोते हो, नक्षत्र म्हणजे फक्त नाव नाही, ते तुमच्या जीवनातील ऊर्जा, स्वभाव आणि आरोग्य यांचं मूळ आहेत. काही नक्षत्रे सौम्य असतात तर काही नक्षत्रे तीक्ष्ण किंवा विषारी, उग्र असतात आणि अशा नक्षत्रांसाठी त्यांची जननशांती करणे फार गरजेचे असते. तसेच त्यांची उपासना करणेही फार गरजेचे असते, नाहीतर जीवनात अडथळे वाढतात. पहिलं नक्षत्र बघूया, अश्विनी. स्वभाव जलद, उपचारक, ऊर्जावान असा स्वभाव असतो. त्यांनी उपासना कोणती करायची तर केतू आणि मारुतीची उपासना करायची. ओम केतवे नमः असा मंत्र जप करायचा आहे दिवसातून 108 वेळा. हनुमान चालीसा म्हणायची आहे आणि वात असलेले पदार्थ टाळायचे आहेत. दुसरं बघूया, भरणी. हे उग्र नक्षत्र आहे. याची जनन शांती करणे गरजेचे असते. स्वभाव कसा असतो यांचा? कठोर आणि तीव्र असतो. यांनी लक्ष्मीनारायण या देवतेची उपासना करावी. दररोज लक्ष्मी अष्टक, व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. त्यांनी पित्त वाढेल असे पदार्थ खाणं टाळावं. तिसरं नक्षत्र आहे कृतिका नक्षत्र. तीक्ष्ण नक्षत्र आहे. यांनीही जनन शांती करून घेणे फार गरजेचे असते. यांचा स्वभाव अग्निप्रधान असतो, म्हणजे खूप रागीट असतो. उपासना, सूर्याची उपासना कायम करावी. सूर्याला अर्ध्य द्यावं दररोज आणि ओम सूर्याय नमः हा मंत्र कायम जप करावा. त्यांनी सूर्योदयानंतर खूप उशिराने कधीही उठू नये. सूर्योदयाच्या आधी उठावं आणि सूर्याला नमन करावं, अर्ध्य द्यावं. त्यांनी तिखट पदार्थ खाण्याचे टाळावेत. रोहिणी. स्वभाव यांचा सौम्य आणि समृद्धी दर्शवणारा असतो. उपासना यांनी लक्ष्मीची करायची आहे. रोज श्रीसूक्त म्हणायचं किंवा ऐकायचं. कफ वाढेल असे पदार्थ खाणं टाळायचं. पाचवं, मृगशीर्ष. यांचा स्वभाव शोधक आणि अस्थिर असतो. उपासना यांनी विष्णूची करायचे. रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचा आहे आणि पित्त वाढेल असे पदार्थ टाळायचे आहेत. पुढचं आहे आद्रा नक्षत्र. हे उग्र आहे नक्षत्र. तीव्र आणि भावनिक संतुलन न राखणारं असं हे नक्षत्र आहे. यांनी जनन शांती करून घेणं गरजेचं आहे. यांनी शिव उपासना करावी. शिवाला सतत जमेल तेव्हा रुद्राभिषेक करावेत. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि ज्या पदार्थामुळे वात वाढेल असे पदार्थ खाणं टाळावं. सातवं नक्षत्र आहे पुनर्वसू. यांचा स्वभाव सकारात्मक असतो, परंतु हा त्यांचा पुनर्जन्म असतो. उपासना सूर्याची करणं गरजेचं आहे. दररोज सूर्याला अर्ध्य द्यावं. आदित्य हृदय स्तोत्र जमेल तेव्हा म्हणावं किंवा ऐकावं. जड अन्न खाणं कायम ह्यांनी टाळावं. आठवं नक्षत्र पुष्य. अत्यंत शुभ नक्षत्र. या नक्षत्रावर जन्मलेली लोक जगाचं पालन पोषण करणारी असतात, म्हणजे कर्तृत्ववान असतात. उपासना यांनी हनुमानाची करावी. हनुमान चालीसा, बजरंग बाण म्हणावं आणि पित्त वाढवणारे पदार्थ टाळावेत. नववं, आश्लेषा नक्षत्र. विषारी नक्षत्र आहे हे. याची जनन शांत करून घ्यावी. स्वभाव गूढ आणि नाग ऊर्जा दाखवणारा असतो. उपासना नागांची उपासना करावी. अनंतम वासुकिं शेषम पद्मनाभांच कंबलम हे नवनाग स्तोत्र यांनी दिवसातून कमीत कमी 108 वेळा तरी म्हणावं. शिव उपासना करावी. नागांची पूजा करावी. शिवलीलामृत म्हणावं. 11वा अध्याय तरी कमीत कमी ऐकावा दररोज किंवा म्हणावा. कफ वाढवणारे पदार्थ टाळावेत. 10वं मघा नक्षत्र आहे. स्वभाव यांचा खूप सुंदर असतो. राजस पूर्वजांशी संबंधित असतात. पुनर्जन्म असू शकतो कदाचित. उपासना यांनी केतूची, शिवाची आणि सूर्याची करायची आहेत. ओम केतवे नमः
हा मंत्र दिवसातून 108 वेळा म्हणायचा आहे. सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. कफ वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 11वं नक्षत्र बघा, पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. स्वभाव आनंदी आणि सुखप्रिय असतो. यांनी लक्ष्मीची उपासना करायची आहे. लक्ष्मी अष्टक रोजच्या रोज म्हणायचं आहे. शुक्रवारी दीपदान करायचं आहे आणि पित्त वाढवणारे पदार्थ टाळायचे. 12वं नक्षत्र उत्तर फाल्गुनी. स्वभाव त्यांचा स्थिर असतो, जबाबदार असतो. सूर्य आणि विष्णूची उपासना करायची आहे. त्यांनी दररोज सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. रोज विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. त्यांनी वात वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 13वं नक्षत्र आहे हस्त. यांचा स्वभाव अत्यंत कुशल असतो. हातात यांच्या कला असते, म्हणजे हातानं निर्माण केलेली कला यांच्याकडे पाहायला मिळेल तुम्हाला. हस्तकला, चित्रकला किंवा कोणती हातातून निर्माण होणारी कला. यांनी उपासना विष्णूची करायची आहे. विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे. विष्णू पुराण वाचायचं आहे. त्यांनी कोरडे अन्न टाळायचं आहे. 14वं नक्षत्र आहे चित्रा. गणपतीचं नक्षत्र हे. स्वभाव अत्यंत सर्जनशील. नवीन नवीन निर्मिती यांच्या हातून कायम होत असते. उपासना ह्यांनी लक्ष्मी आणि विष्णूची करायची आहे. लक्ष्मी अष्टक रोजच्या रोज म्हणायचं आहे. विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा ऐकायचं आणि पित्त वाढवणारे पदार्थ टाळायचे. 15वं स्वाती नक्षत्र. स्वभाव स्वतंत्र, स्वातंत्र्यप्रिय, कुणाच्याही बंधनात अडकणार नाहीत. वायुप्रधान म्हणजे उच्छृंखल स्वभाव असतो जरा. स्वतंत्र, स्वतःच्या बाण्यानं जगणारी लोक. उपासना हनुमानाची करायचे. ओम हनुमते नमः हा मंत्र दिवसातून 108 वेळा म्हणायचे. वात वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 16वं विशाखा नक्षत्र. हेही नक्षत्र तीव्र आहे. याची जनन शांत करून घेणं गरजेचं आहे. स्वभाव लक्ष साधणारं, फक्त आपल्या लक्षाकडं, आपण जे काय साध्य करणार आहोत त्याच्याकडेच लक्ष असतं यांचं जास्त. विष्णूची उपासना करायची आहे. विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. कफ वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. अनुराधा नक्षत्र अत्यंत सुंदर नक्षत्र. स्वभाव मैत्रीपूर्ण असतो, दुसऱ्यांना सतत उपयोगी पडणारा असतो. यांनी उपासना मात्र शनीची करायची आहे. ओम शम शनेश्वराय नमः हा मंत्र त्यांनी दिवसातून 108 वेळा जप करायचा आहे. पित्त प्रवृत्ती वाढेल असे पदार्थ टाळायचे आहेत. त्यानंतर आलं 18वं ज्येष्ठा नक्षत्र. अत्यंत उग्र नक्षत्र. याची जनन शांत करून घेणं फार गरजेचं आहे. स्वभाव अधिकार दाखवणारा आणि अहंकारी स्वभाव असतो ह्यांचा. इगोस्टिक लोक असतात जास्त. उपासना यांनी विष्णूचीच करायची आहे. विष्णू सहस्रनाम जास्तीत जास्त वेळा म्हणायचं किंवा ऐकायचं आहे आणि विष्णूचं दर्शन घ्यायचं आहे. टाळायचं काय आहे तर वात वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 19 मूळ नक्षत्र. तीक्ष्ण नक्षत्र आहे. याची जनन शांत करून घेणं गरजेचं आहे. मूळ बदल करणारे स्वभावामध्ये उपासना शिवाची करायची आहे. शिवलीलामृतातला कमीत कमी 11वा अध्याय तरी रोज श्रवण करायचा किंवा वाचायचा आहे. शिवलीलामृत पारायण करायचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. तिखट पदार्थ टाळायचे आहेत. आता पुढचं आलं 22वं नक्षत्र पूर्वाषाढा. स्वभाव अत्यंत विनयशील आणि विजय खेचून आणणारा स्वभाव आहे. उपासना लक्ष्मीनारायणाची करायची आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही रोज वाचायचं आहे किंवा ऐकायचं आहे. पित्त वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. आता उत्तराषाढा नक्षत्र 21वं. स्वभाव दृढ असतो, निश्चयी असतो, ठाम असतो. उपासना सूर्याची करायची आहे. सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. कफ वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र रोज 108 वेळा अर्ध्य देत देत म्हणायचा आहे. सूर्योदयानंतर या लोकांनी झोपून राहायचं नाही. 22वं श्रवण. स्वभाव खूप शिकणारा आहे. ही खूप जिज्ञासा असणारी लोक असतात आणि खूप आयुष्यभर विद्यार्थी राहतात हे लोक. उपासनेने शंकराची करायचे. सोमवारचं व्रत करायचं आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र सतत कमीत कमी दिवसातून 108 वेळा म्हणायचा आहे. शिवशंकरांचं दर्शन घ्यायचं आहे. कायम भस्म लावायचं आहे. कफ वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत.
23वे नक्षत्र धनिष्ठा, यांना संगीताची आवड असते, स्वभाव धनसंचय करणारा असतो. यांनी नागाची आणि विष्णूची उपासना करायची आहे. 9 नाग स्तोत्र दिवसातून जास्तीत जास्त वेळा म्हणायचं आहे, कमीत कमी 11 वेळा नागपूजन करायचं आहे. विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. पित्त वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 24वे नक्षत्र शततारका, तसे हे उग्रच नक्षत्र असतं. जनन शांती करून घेतलेली चांगली. स्वभाव रहस्यमय असतो. उपासना मारुतीची करायची आहे. मारुती यांचं दैवत आहे. मारुतीचं भीमरूपी महारुद्रा दिवसातून कमीत कमी 16 किंवा 11 वेळा तरी म्हणायचं किंवा ऐकायचं आहे. मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे दर मंगळवारी आणि शनिवारी. आणि वात वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 25वे नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा. स्वभाव यांचा खूप आध्यात्मिक असतो. उपासना हनुमंतांची करायची आहे. हनुमान चालीसा म्हणायचे. दर शनिवारी मारुतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि वात वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. 26वे नक्षत्र आहे उत्तरा भाद्रपदा. स्वभाव यांचा स्थिर असतो, शांत असतो, पण गूढ असतो. उपासना यांनी शनीची करायची आहे. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेलाचा दीप लावायचा आहे. शनिवारी तेल मात्र विकत घ्यायचं नाही, घरातूनच तेल घेऊन जायचं. शनीशी डायरेक्ट समोरासमोर नजर करायची नाही. तिरक मूर्ती दिसेल असं उभं राहायचं. आणि यांनी पित्त वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. शेवटचं नक्षत्र रेवती नक्षत्र. सौम्य स्वभाव, शांत स्वभाव आणि खूप सहकार्य करणारा स्वभाव असतो. उपासना यांनी विष्णूची करायची आहे. विष्णू सहस्रनाम म्हणायचं किंवा वाचायचं आहे. कफ वाढवणारे पदार्थ टाळायचे आहेत. श्रोते हो, ही फक्त पूजा नाही, ही तुमच्या जीवनातील ऊर्जा बदलवणारी प्रक्रिया आहे. जर तुम्ही चुकीचे अन्न खात असाल, तर योग्य उपासना करत नसाल, तर कितीही प्रयत्न केले तरी परिणाम मिळत नाहीत. तुम्ही ह्या उपासना केल्या तर तुम्हाला मानसिक शांतता, आरोग्य सुधारणा, घरातील वाद कमी होतात, आर्थिक स्थिती सुधारते, ग्रहदोष कमी होतात. म्हणून श्रोते हो, आजपासून तुमच्या जन्म नक्षत्रानुसार उपासना सुरू करा आणि 21 दिवसात काय बदल होतात ते अनुभवायला तयार राहा. जर तुम्हाला अशाच प्रकारे पितृदोष उपाय, राशी भविष्य, रोजचे पंचांग, प्रभावी स्तोत्र शिकायचे असतील तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. श्रोते हो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे पितृदोष उपाय, राशी भविष्य, रोजचे पंचांग, प्रभावी स्तोत्रे हे सर्व एकाच ठिकाणी पाहिजे असेल तर माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब कराच. परंतु मी कमेंटमध्ये खाली माझ्या व्यंकटेश ज्योतिष या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला रोजचे पंचांग, अनेक प्रभावी स्तोत्र, रोजचे राशी भविष्य तसेच माझ्या लाईव्हची लिंक मिळेल. मी दररोज संध्याकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये लाईव्ह येत असते. त्या लाईव्हमध्ये मी अनेक स्तोत्रे तुम्हाला शिकवत असते. ही स्तोत्रे जर तुम्हाला फ्रीमध्ये शिकायची असतील तर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. लिंक मी कमेंटमध्ये दिलेली आहे. आणि एक श्रोते हो, तुम्हाला ज्या ज्या नक्षत्रांची मी जनन शांती करा असे सांगितलेले आहे, ती जनन शांती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर पौरोहित्य हा आमचा व्यवसाय आहे. आणि आमच्या येथे तुम्हाला तुमच्या नक्षत्राची जनन शांती अगदी योग्य माफक दरात खूप धार्मिक अधिष्ठान ठेवून करून मिळेल. कृपया तसे तुम्हाला जनन शांती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये जरूर संपर्क साधा. भेटूया पुन्हा एकदा अशाच उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.